टीका होते की पुन्हा तुम्ही त्यांच्या आईवर शिवी दिली असं व्हायरल होतंय. मी का काय बोलला होता आणि त्याचा काय अर्थ झाला? मी का अशी दिली काय म्हणलो व्हिडिओ त्यांनी देवेंद्र फडणवीसांना स्वतःच्या सोशल मीडियावर त्यांच्या अकाउंटवर टाकला. काय म्हणलो मी त्यानंतर नवनाथ बंदे भाजपचे प्रसिद्धी प्रमुख त्यांनी सुद्धा म्हटलं की देवेंद्र फडणवीस यांच्या आईबद्दल बोलणं चुकीचं आहे आणि चित्रा वाघ देखील यांनी त्यावरती प्रतिक्रिया दिली. नाही मी बोललोच नाही ना आईवर कुठं काय बोललोच नाही मी. आणि बोललो असलं ते शब्द मागं घेऊ काय त्याला मी बोललोच नाही आईवर बोललोच नाही मी त्यांची. तुम्ही शिवी दिली असं ते व्हायरल होते ते शब्द मागं घेतो बोललो असेल तर मी बोललोच नाही पण ते शब्द मागं घेतो काय त्याला. पण आरक्षण द्या म्हणा मग हां आरक्षण बी द्या हां कारण आमच्या बी आई बहिणी आमच्या बी आई रात्रंदिवस राब कष्ट करतात त्यांचे लेकरं फाशी घ्यायला लागलेत. तुमच्या आईप्रमाणे आमच्या बी आईला तोला जरा आणि त्या आईच्या लेकराला आरक्षण द्या. मी तर बोललोच नाही आणि ओघात बोललो बी असेल तरी ते शब्द मी मागं घेतला हां आणि मोठ्या मनाने घेतला त्याच्यात काय नाही एवढं. आमच्या मोठ्याचं मन आहे तुमच्यासारखा आडमोठापणा नाही आहे. पण स्वतःच्या आईत दुसऱ्याच्या आईला पण तोला कारण आमच्या आई रक्ताच्या थारोळ्यात पाडल्या होत्या ते बी बघा. त्यावेळेस माझ्याच पोलिसाला हाणलं म्हणले होते त्यावेळेस आमची आई नव्हती का त्यावेळेस नव्हती आमची आई. कोण प्रवक्ता आणि फरवक्ता शेण खातो कामन धामाचा तवा आईने दिसली का आमची तुला. आणि कोण बाई बोलली म्हणतात ना तुम्ही तिला तवा आईने दिसल्या का आमच्या काय बोलते रे तवा कुठे गेलती तू कोण वाघिनी ती चित्रा वाघ भाजपचे आमदार कवर शाळा संभली ती सरकारच्या आमच्या आई रक्तात थारोळ्यात गेली तवा कुठं मिळती ती आमच्या एवढ्या 3-3, 4-4 वर्षाच्या पोरी रक्ताच्या थारोळ्यात पडल्या तो झोपली होती का तू तेव्हा नाही तुला आमची आई दिसली तेव्हा नाही का तुझी जात जागी झाली. कवर खेटरसाठी ती रे कुणाच्या नादी लाग माय लागून लागून तू तू बाई येत आमजोड बी बाय आहेत ते शिकू नको तसलं. आमच्या आई बहिणीवर 307 किलो तयार केल्यावर जमन का आणि लईच माया नादी लागली मी तो सगळं कापड उचकीन आणि तो माहिती येईन बी संध्याकाळ पोत मला बघ येते का नाही. हो तुमचे काय काय येतं सगळं सांगते मग मला लोक की संध्याकाळपर्यंत उगा नादी लागू नको. तिच्या आईची लय माया आली तुला आमदार खासदार व्हायचं असं. आमचे पोरं फाश्या घ्यायला लागलेत आमच्या पण पोरी आहेत आमच्या सुद्धा आहेत तिच्याकडे बी बघ जरा डुकून. इश्यू करू नको कशाचा बी आईला बोललो कशाला बोललो आईला बोलत नाही. तो आई 2 लाख साडी घालीत असन म्हणून तो आहे आमच्या आई फाटक्या कापड्यातले पण ती बी आहे आम्हाला प्रिय नाटकं करतो काय काही व्हिडिओ टाकतो काय करतो सोशल मीडियावर टाकले काय मुख्यमंत्र्यांनी स्वतःचे लय लागलं का आमच्या आईचं का नाही टाकलंस बॅड हल्ला झाला म्हणून. तू तर म्हणला बायानेच हाणलं पोलिसाला माया तो हे पोलीस आहेत काय ते कम नाही टाकलं रे नाटकं करतो. मला माझ्या आईला बोलले तो आहे तुला प्रिय आमची आई आम्हाला प्रिय आहे रे फडणवीस चाल येतोय मुंबईला शिकवायला काय नाटकं एक शब्द बोलतो तू स्वतःच्या अकाउंटवर टाकतो. आम्हाला वाटलं लय शहाणा आहे तुला वाटलं नेरेटिव्ह पसरीन मी पुन्हा आपल्या आईचं ते सोशल मीडियावर टाकलं लोक दूषित करीन. लोकाला काही देणं घेणं नाही लोकांनी ओळखलं आमच्या आईला हाणलं तेव्हा तू काही नाही बोलला तो आईला बोलला म्हणून तुला एवढं लागलं तर तू तुला बघ तरी पण मराठी तुटून निघतेत मुंबईकडे नाही मोजीत मराठी कुणाला आईला एक शब्द बोललो का नाही बोललो मला माहिती बी नाही तरी मी एक शब्द मागे घेतला. आमच्या आईचं काय रे हे अंतरवलीत येऊन बघ चालता येते का आमच्या माया मावल्याला आता बाजार झोपलेल्या चल तुला दाखवतो. काही पोराच्या पोटात गोळ्या गेल्यात मासानं त्याला असं आटोळं पिटोळं केलं चौकून नाही ऑपरेशन होत लिलावतील नाही झालं देवेंद्र फडणवीस आणखीन काय सांगतो रे व्हॉट्सअपला टाकतोय कशाला टाकतो तू. आमच्या आई कमरात वाकल्यात नाक तुटून गेले नाक फायबरचे बसविले दुसरे म्हणा माझ्या आईला बोलले आईवाला कोणा शिकितो आहे. आमच्या मराठीच्या आईचे पोर आत्महत्या करायला लागले आरक्षणामुळं लाज वाटली पाहिजे तुला मुख्यमंत्री येतो आम्हाला शिकवायला लागलास. तुला स्वतःची आई वाटती बाकीच्या मराठीच्या आई नाही वाटत तुला. त्या पोलिसाला सस्पेंड करायचं देवेंद्र फडणवीस तो बढती दिली यांनी बढती दिली सगळ्याला मोठ्याला पोस्ट दिल्यात मराठ्याला हाणलं म्हणून इतका आनंद व्यक्त केला तो. तुपल्या आईला आधी नाही बोललो मी आधी आपल्या आईला हाणलं मराठ्याच्या तेव्हा तुपल्या आईला बोललो त्यावेळेस आधी नाही बोललो खानदानी अगोला आधी कोणाचाच वाटत जात नाही जातवान क्षत्रिय मराठीची पायदाशी मोगम डायरेक्ट बोलत नाही कोणाला आमच्यावर बोलल्यावर बोलतो. तुला हे बरं सुचलं तू आता एवढाच व्हिडिओ कट करून तुपल्या आईचा तुपल्या सोशल मीडियावर टाकायचा गॅजेट टाक ना
हैदराबादचं गॅजेट मराठी नोंदीत आहेत. सांग ना ओबीसीच्या नेत्याला, मी व्हॉट्सअपला टाकलंय, माझ्या सोशल मीडियाला टाकलंय.